आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, अगं आल्यापासून तू नुसती बसून राहिलीस अशीच। उठ, चल आवर पटकन। शुक का केलं असं दिव्याने? तिला एवढं सगळं सोपं वाटतं का हे? आई याची सगळ्यांना त्रास दिला तिने। नाती तोडणं एवढं सोपं आहे का तिला? दिव्या जे काही वागली ते सर्वार्थाने स्वार्थीच होतं आणि आई म्हटली तसं तिला समजच नाहीये। आणि मी तुला सांगतो ऑनेस्टली, ती सुद्धा लोकांशिवाय नाही जगू शकत। तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होणार, ती परत येणार, तू लिहून घे माझ्याकडून। पण तिच्यामुळे आजवर तुम्ही काय काय केलंय? तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आलात, त्यामुळे तिने तुम्हाला ग्रांटेड घेतलं। पण मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं, आई आजी दिव्या सगळ्यांना सांभाळीन म्हणून। तू तुझं प्रॉमिस पूर्णच केलंस मग। असा अजिबात विचार करू नकोस। आजपर्यंत तू दिव्याचे किती लाड पुरवत आलीस, काय काय सॅक्रिफाईस केलेस तिच्यासाठी, आणि ती असं वागलीये। हे बघ शिवा, झालं ते वाईटच झालंय। त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातले कितीतरी आनंदाचे क्षण वाया घालवलेत। ह्या दोन फॅमिलीज मध्ये भांडणं झाली, शिवा आपल्यालाही आनंद झाला होता ना, तो तिने हिरावून घेतला। अगं हे बघ, चंदन तर खचलाय ग। हे बघ, आपण ह्याच गोष्टींमध्ये अडकून चालणार नाही। वी हॅव टू मूव्ह ऑन। आपण याच्याकडे समजा दुर्लक्ष नाही केलं तर आपण असेच दुःखात थांबू। शिवाय बघ, झालं ते झालं, आपला न विचार करता ती निघून गेली। आता आपण न खचता उभं राहायला पाहिजे आपल्या पायावर। आई आजी आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे तुला, हो की नाही? शांत हो। हे बघ, काळजी करू नकोस, आपण खंबीरपणे उभं राहू। नकोय मला कोणी, मी जगू शकते एकटी। खूप पैसे आहेत माझ्याकडे, मला कोणाची गरज नाहीये। ती शिवा मला धडे शिकवत होते ना, आता कळेल तिला। तो शाणा चंदन स्वतः सगळं करून सुटला आणि आता मला दोषी म्हणतो। मला कोणाची गरज नाहीये, माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मी स्वतःच लाईफ सेट करू शकते छान व्यवस्थित पद्धतीने। वा दिव्या, खूप पैसे आहेत माझ्याकडे। हॅलो, रूम सर्व्हिस। मेन्यू कार्ड पाठवा रूम मध्ये।
महागात पडणार आहे. शिवा, तू प्रत्येक वेळी वाचवत आलीस ना सगळ्यांना. आता बघ तुझं काय करतो ते. शिवा, चल उठ पटकन आवर. अगं मला वाटलं तू झोपलीच आहेस अजून. उठ ना पटकन आवर, आपल्याला जायचंय ना बाहेर. आशू ऐक ना, आजचं आपण कॅन्सल करूया का? मला नाही इच्छा होते कसलीच. अगं असं कस? त्या मुलींना आपण प्रॉमिस केलंय आज त्यांना भेटणार आहोत. शिवा, आजचा दिवस त्यांचा आहे. त्यांनी इतकी कष्ट केलेत, मेहनत केली आहे आणि त्या तुला आदर्श मानतात. मग असं त्यांना ठाण देऊन कसं चालेल? चल उठ पटकन. आशू अरे, पण हे सगळं विसरणं एवढं सोपं आहे का? आपण काय विचार केला होता आणि काय झालंय हे? आता मी याच अवस्थेत त्या मुलींसमोर जाऊन बसेन तर त्यांनाही वाईटच वाटणार आहे. नाही ग, आजचा दिवस त्या मुलींचा आहे. त्यांनी इतकी मेहनत करून सगळं शिकून घेतलंय. आज त्यांना तुला भेटायचंय. आपण त्यांना पार्टी द्यायचं प्रॉमिस केलंय. त्यांना तू त्यांची आयडल वाटतेस. मग चल पटकन उठ. पटकन. आणि काल आपण आपले प्लॅन्स कॅन्सल केले की मग आज नको. चल उठ. हे बघ शिवा, हीच वेळ आहे. असं वाटत राहतं की आपण इथेच बसावं, पण नको बसू. चल बाहेर चल, जरा मूव्ह ऑन हो, बरं वाटेल. आशू, मी परत फेल झाले तर? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे दिव्याने जे काही केलं, दिव्याच्या बाबतीत तुम्ही फेलच झाले ना. मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं की दिव्या, आई, आजी सगळ्यांना सांभाळेल, पण काहीच झालं नाही. दिव्याचं स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेते. तिला तर मी नाही थांबवू शकत आहे. पण आणि आता ह्या मुली, यांना एवढं सगळं शिकवलंय, सगळं छान झालंय, पण आई मौका आला आणि त्या काही करू नाही शकल्या तर काय करायचं? शिवा, एक स्टुडंट चांगला स्टुडंट का असतो? कारण तो मन लावून शिकतो आणि ते आपल्याला कसं कळतं? त्याच्या वागण्यातून बोलतो. या मुलींचं वागणं बोलणं एकदम परफेक्ट आहे. तू त्यांना शिकवलंयस तसंच. तू त्यांना कुठल्याही सिच्युएशनला सामोरं जाण्यासाठी समर्थ केलंयस. ट्रस्ट मी. त्यामुळे मला नाही वाटत की तुला जे वाटतंय की त्या फेल होतील आणि तू फेल होशील. असं काही नाहीये. त्या तुझ्या बहिणीसारख्या आहेत ना. मग बहिणींना नाराज करायचंय का? करायचंय का? नाही ना. मग उठ पटकन. चल उठ, आवर. मी तुझे कपडेही काढून ठेवतो कपाटातून. चल आवर पटकन. हो आवर.